कल्पना करा, रात्रीची वेळ आहे, जोरदार पाऊस पडतोय दारावर, कुणीतरी ठोठावत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की दाराच्या बाहेर स्वतः देव उभे आहेत, पण तरीही तुम्ही दार उघडत नाही, कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करत आहात. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, ही कथा आहे एका मुलाची आणि त्या एका रात्रीची, ज्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. एका गावात नामदेव नावाचा मुलगा राहत होता. घर होतं, आई वडील होती, पण त्या घरात प्रेम नव्हतं. तो नेहमी चिडचिड करायचा. आई काही बोलली की तो तिला ओरडायचा. वडिलांनी काही सांगितले तर तो दुर्लक्ष करायचा. त्याच्याकडे नेहमी एकच उत्तर असायचं, माझ्याकडे वेळ नाही. आई शांत राहायची, वडील गप्प बसायचे, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न असायचा, आपण इतकं वाईट काय केलं? एक दिवस गावात कीर्तन होते. नामदेव तिथे गेला. कीर्तनकार म्हणाले, देव मंदिरात नाही, तो त्याच्या घरात असतो, जिथे आईवडिलांची सेवा होते. हे ऐकून नामदेव हसला पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. तेच शब्द त्याच्या मनात सतत घुमत राहिले. रात्री उशिरा तो उठला. त्याने पाहिलं की त्याची आई एका कोपऱ्यात शांतपणे रडत होती आणि वडील थकून झोपले होते. त्या क्षणी त्यांच्या मनाला धक्का बसला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की तो किती चुकीचा आहे. तो हळूच आईजवळ बसला आणि म्हणाला, आई मला माफ कर. आई काहीच बोलली नाही, फक्त त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्पर्शातच माफ केल्याचं उत्तर मिळालं. त्या दिवसापासून नामदेव पूर्णपणे बदलला. तो सकाळी लवकर उठू लागला, आईसाठी पाणी आणू लागला, वडिलांच्या औषधी देऊ लागला. त्याच्या प्रत्येक गरजेची तो काळजी घेऊ लागला. त्याने कधीही कुणाला सांगितलं नाही की कोणताही दिखावा केला नाही. तो फक्त मनापासून सेवा करत राहिला. एक रात्री अशी आली की जोरदार पाऊस पडत होता. नामदेव आपल्या आईचे पाय दाबत बसला होता. तेवढ्यात दारावर ठोठावण्याचा आवाज आला, पण त्याने दार उघडलं नाही, कारण त्या क्षणी त्यांच्यासाठी देव म्हणजे त्याचे आई वडीलच होते. दाराबाहेर कोणीतरी शांतपणे उभं होतं. ना राग ना आवाज, फक्त वाट पाहणं. सकाळ झाली. नामदेवने दार उघडलं. बाहेर एक वीट ठेवलेली होती. त्या विटेवर पावसाचा एकही थेंब नव्हता. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवले की रात्री देव आले होते, पण त्यांनी त्याला थांबवलं नाही. त्या दिवसानंतर नामदेवाला एक गोष्ट कायमची समजली, देवाला मोठी पूजा किंवा मोठं मंदिर नको असतं. त्याला हवं असतं ते फक्त प्रेम, सेवा आणि आदर. ज्या घरात आईवडिलांची सेवा होते त्या घरात देवाला बोलावावं लागत नाही, कारण देव स्वतः त्या दारात उभा राहून वाट पाहत असतो. जय हरी विठ्ठल.